नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। सोसाटच्या वाऱ्यामुळे शेतातील आगीची ठिणगी उडून बायोमास बँकेत साठवलेल्या भाताच्या पेंड्यांना लागली आणि काही क्षणातच तब्बल 3000 टन पेंड्या जळून खाक झाल्या। या आगीत कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मौदा तालुक्यातील रामटेक खात मार्गावरील इंदोरा परिसरात ही घटना घडली। इंदोरा बायोमॅस बँक इथं शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भाताच्या पेंढऱ्यांचा मोठा साठा करण्यात आला होता। दुपारच्या सुमारास जवळच्या शेतात लागलेल्या आगीची ठिणगी सोसाटच्या वाऱ्यामुळे उडून या साठ्यावर पडली। तीव्र उष्णता आणि वाऱ्यामुळे आग काही क्षणातच भीषण स्वरूप धारण करत संपूर्ण पेंढऱ्यांच्या ढिगाऱ्याला वेढून टाकलं। आगीमध्ये अंदाजे 3000 टन भाताच्या पेंढऱ्या जळून खाक झाल्या असून सुमारे 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच मौदा आणि रामटेक इथून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले। अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलं। दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती।